मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या लाभार्थ्यांना हप्ता आला नाही, म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 30 मार्च या दिवशी जमा झाला होता, पण आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते 1500 + 1500 3000 रुपये हे जमा झाले नव्हते, अशा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शासनाने GR निर्गमित करून महत्त्वाची बातमी म्हणजे आनंदाची बातमी देण्यात आली आहे। तुम्ही बघू शकता ही आनंदाची बातमी जवळच्या मित्रांसोबत शेअर करा। नवीन संपूर्ण व्हिडिओ बघा। लाडकी बहीण नेमका हप्ता आहे या GRमध्ये 20 तारखेचा म्हणजे आजच्या तारखेचा हा महत्त्वाचा GR हा शासनाने निर्गमित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सन 2026 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा महत्त्वाचा GR जो आहे निर्गमित करण्यात आला। या ठिकाणी बघू शकता जो आहे निधी ज्या लाडक्या बहिणींना अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना बरेच लाभार्थी आहे, कारण की बरेच लाभार्थ्यांना एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता हा जमा झाला नव्हता। त्यांना हा चिंता लागली होती की आम्ही अपात्र ठरवण्यात आलो आहे का, कारण की सरकारने या GR निर्गमित करून आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींना देण्यात आली आहे, कारण की या 730,51,00,000चा हा निधी हा शासनाने मंजूर करून तुम्हाला हा आनंदाची बातमी म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात येणार आहे। हा GRची PDF लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे GR डाउनलोड करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। आणखी इथं काय माहिती दिली बघू शकता। तुम्ही जो आहे आता शासन निर्णय काय सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती जमाती घटकांतील 26-27 या आर्थिक वार्षिक मागणी अर्जातून 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक जे अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना जी आहे वित्त विभागाच्या अंतर्गत 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये वर्षाकरता निधी वितरण करण्याची परवानगी ठरवून दिलेली होती, कारण की 730 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहे। ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा वितरित झाला नाही त्यांना आनंदाची बातमी खुशखबर म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये हा हप्ता जमा होणार आहे, ही आनंदाची बातमी आहे। सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभागीय तसेच नियंत्रण अधिकाऱ्यांची महाराष्ट्र अर्थसंकल्प नियुक्ती पत्रिका वित्तीय अधिकारी नियमानुसार यामधील वित्तीय अनुदान जे आहे तसेच वित्त विभागाच्या 9/4/2026 रोजी परिपत्रकानुसार हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे, कारण शासन निर्णयानुसार जे आहे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हा GR जो आहे म्हणजे निधी जो आहे शासनाने वितरित करण्यात यावा अशी मागणीसुद्धा करण्यात येत आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। जवळच्या मित्रांना लाडक्या बहिणींसुद्धा शेअर करा। तुम्हाला जवळपास जे आहे बाल विकास विभागाच्या प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी अशी महिला बाल विकास विभागाकडून मागणी करण्यात आली होती आणि GR निर्गमित करून शासनाने महत्त्वाची बातमी देण्यात आली। जवळपास 3000 कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, कारण की 730,51,00,000चा निधी हा बाकी होता। बऱ्याच लाडक्या बहिणी हा अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या असे व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लाभार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं, पण हे अपात्र नाही, कारण की हा निधी थांबवण्यात आला होता, कारण की हा 730,51,00,000चा हा निधी तुम्ही बघू शकता। GRमध्ये सरळ नमूद केलेलं या कॉलममध्ये बघू शकता 730,51,00,000चा इतका निधी प्रशासकीय विभाग हा प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभागाकडून अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यात शासन निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे। या ठिकाणी सरळ दिलेले हा GR तुम्ही स्वतः बघू शकता, अधिक माहिती घेऊ शकता। अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट ही वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।